पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, की सरकार अख्ख्या घरभर प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत असते. माझे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेले? असं ती स्वतःशीच ओरडत असते. तेवढ्यात आपली कुल्फी जी खूप दिवसांनी मालिकेत परत आली आहे, तिचं हे बोलणं ऐकत म्हणते, "प्रॉपर्टीचे पेपर्स?" सरकार तिचा आवाज ऐकते आणि कुल्फीचा हात घट्ट पकडून तिला जाब विचारते, "बोल, काय केलंस तू?" कुल्फी कुल्फी फार घाबरून जाते आणि आत जात सरकारला कळलं, की कुल्फीला समजलंय, की तिच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तिच्याकडे नाहीयेत. तर सरकार कुल्फीचं काय करेल? कुल्फीचा जीव धोक्यात आहे एवढं मात्र नक्की. आणि दुसरीकडे अख्खी सखी सदन चाळ पुन्हा एकदा आपल्या घरी राहायला आलेली असते. सखी कान्हाला म्हणते, "कान्हा, आज काय किंवा उद्या काय? पुढील 7 जन्मसुद्धा सरकार आपल्याला हरवू शकत नाही." कान्हा खुश होऊन विचारतो, "याचा अर्थ तुम्हाला पुढील 7 जन्म माझी साथ हवी आहे? मग आता तुम्ही वटपौर्णिमेला माझ्यासाठी व्रत करणार ना? पूजा करणार ना?" त्यावर सखी अचानक चिडते आणि म्हणते, "बिलकुल नाही. मी तुला नवरा मानत नाही. मी तुझ्यासाठी कुठलंही व्रत वगैरे करणार नाही." हे ऐकून कान्हाचा चेहरा पडतो आणि त्याला वाईट वाटतं. आता सखी खरंच कान्हासाठी व्रत करणार की नाही हे पाहणं खूप मजेशीर ठरेल. तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लपंडाव या मालिकेचा भाग हा आवडला का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.